मी संडासला गेलो होतो त्यावेळेस ती जशी पारची होती ते आली म्हणलं कमून लावली जाळी. तर त्यांनी म्हणले तुला काय करायची तू कोणी विचारणार. म्हणलं मी मोबाईलची शूटिंग करीन, मी वनरक्षकाला मी कळीन पोलीस लोकायला. त्याच्यामुळं जे त्यांनी मला हाणायला सुरुवात केली, मोबाईल बी घेतला माझा आणि सगळं घेऊन मला त्यांनी बेदम मारहाण केली. पण मारहाण करीनच का, पण परत पुन्हा येईन दुसरे लोक बोलून घेऊन 2 गाड्या घेऊन इतकं मरणाचं मारलं त्याने आम्हाला, इतकं बिनसूत केलं. आणि त्याने जे एक हरण धरलेलं होतं ते पण घेऊन गेले. आणि आम्ही हरणासाठी तर पडतोच ना, आम्हाला फक्त वन्यजीव प्यारा आहे, आम्ही त्याच्यासाठी रडतो. आणि हे लोक मारतीच राव येऊन तिथं आम्हाला बी. आता आम्ही राहायचं कसं तिथं? कुणाच्या शेतामध्ये ते हे आमचं शेत आहे तिथं, जांभळ शेत म्हणून आम्ही राहणार होत ना. त्याच्यामुळं आता आम्हाला गावाकडे जायची पण भीती आहे. कुणी मारलं होतं? आता काय तक्रार दिली तुम्ही? आता मागणी काय? आता तक्रार दिलेली पण त्यांच्या नावाने, आता त्यांची इतकी नावं बी काय ध्यानात राहतात का आमच्या गोष्टी. त्याच्यामुळं आता ती 1-2 जणांची नाव होती, 2-4 जण तेवढे सांगितलेत. त्याच्यामुळं आता पुढं काय होतं काय अजून रस्ता आम्हाला मारतात काय माहिती. आता भीती वाटते. भीती म्हणजे एकदम आम्हाला जाऊच वाटत नाही घरी. दहशत आहे त्याची. पाठबळ कोणाचं आहे? पाठबळ कुणाचं आहे कुणाचं आहे काय सांगता येते बरं आपल्याला. इतकं आता त्यांचे कुणाच्या जीवावर एवढे मला जीवच मारलं होतं ना त्यांनी. माझी काय माझं बघा नाही काही ठेवलं नाही जातामध्ये माझ्या ह्या. हे पूर्ण असं मारलं होतं दगडाने आणि लोखंडाच्या तुंब्याने त्यांनी मारलं मला इथं पारगडीवर बघा. मारहाण केलं. तू कशासाठी गेलेला होता आणि नेमकं त्या दिवशी कोणत्या दिवशी हा प्रकार घडला? 18 तारखेला घडलं होतं का 19 तारखेला? 19 तारखेला सकाळी 7:30 वाजता प्रकार झाला. माझा मुलगा शिरूरमध्ये ॲडमिट होता जवरी हॉस्पिटलला. त्या हॉस्पिटलला ॲडमिट असताना मी गावाकडे गेलो होतो. नेमकं घरी पोहोचल्याच्या वेळेस 7:30च्या सुमारास वडील संडासला गेले होते वरती आमच्या शेतात. ते गेलेले असताना ते म्हणले, त्या मुलांना म्हणले ते लोकांनी जाळे लावले होते. काही पारदेशी नाही, सतीश भोसल्याचे पोरे, सतीश भोसले ते सगळे होते. ते जाळे का लावले म्हणून त्यांनी विचारलं. तर त्यांनी 2-3 पहिल्यांदा वडिलाला हाणल्याच्या नंतर मला ते आवाज आला. मी नेमकं घरी पोहोचलो होतो. त्यावेळेस आवाज आला की मी तसंच वरती पळालो की ते मी गेलो आहे म्हणून ते 2-3 वरती गेले. त्यांनी पुन्हा फोन केले तर 2 गाड्या बोलवल्या, डिझायर आणि कार्प्यू. या 2 गाड्या तिथे आल्या. त्यातून सतीश भोसलाचे वडील व यांचे ते काय त्यांचे मेवना वगैरे त्यांचे बंधू यांनी काही न विचार करता यांनी 2 जाळे लावले होते. पहिली गोष्ट तर एका जाळीचं वडिलांनी शूटिंग केली होती, पण दुसऱ्या जाळीत शूटिंग आलेली नव्हती. वडील तिकडे दुसऱ्या जाळीकडे जाताच यांनी इतकी बेदम हाणामारी चालू केली होती की पुन्हा वडील तिथपर्यंत पोहोचले नाही. आणि त्यानंतर मी आल्याच्यानंतर मग ते सगळे आल्याच्यानंतर ते बाकीचे जेवढे होते ते त्यांच्या गाड्या वगैरे आल्याच्यानंतर त्यांनी वडिलाला बेशुद्ध होस्तोवर माझा पाय फ्रॅक्चर केला. इतकी आमच्या परिस्थिती त्यांनी भयानक केली. आता मागणी अशी आहे, आम्हाला घरी जायची भीती आहे. आम्हाला कमीत कमी यांची आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसून आता आम्हाला काहीतरी याच्यावरती